लोकसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे आणि महायुतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही सहभागी होण्याच्या तयारीत आहे आणि त्याच अनुषंगाने आज राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। आपल्यासोबत भाजपाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर सर आहेत। सर, काय सांगाल, राज ठाकरेंनी अमित शहाची भेट घेतलेली आहे। राजसाहेब जर महायुतीमध्ये आले तर मला वाटतं तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अत्यंत आनंदाचा क्षण असेल, कारण राजसाहेब एक विजन असलेले नेते आहेत आणि त्याचबरोबर राजसाहेबांची लोकप्रियता ही महाराष्ट्रामध्ये अतुलनीय आहे। त्यांच्या सभांना होणारी तुफान गर्दी, राजसाहेबांचे फटकारे हे महाराष्ट्राच्या जनतेला परिचित आहेत आणि त्यामुळे राजसाहेब महायुतीत आले तर महायुतीची शक्ती ही निश्चितपणे 10 पटीनं वाढेल असा मला विश्वास आहे। संजय राऊत म्हणतात की राज ठाकरे जरी तुमच्यासोबत आले तरीही काहीही फरक पडणार नाही। संजय राऊतांवर बोलावं अशी काही परिस्थितीच नाही आहे। संजय राऊत आपल्या नेटानं जे सकाळी त्यांना काम दिलेलं आहे, प्रत्येक विषयावर काहीतरी बोलायचं, वाद निर्माण करायचा, लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही गलिच्छ करण्याचं काम शिवराळ भाषेमध्ये जर कोणी केलं असेल तर ते संजय राऊत साहेब आहेत। त्यामुळे त्यांच्याबद्दल काही न बोललेलं बरं। महायुती भक्कम आहे त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडी भक्कम आहे त्यामुळे कुठेतरी महायुतीला भीती वाटते, म्हणून ते राज ठाकरेंना सोबत घेत आहेत असं काही नाही आहे। विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार सर्वांना पटतायत आणि संपूर्ण जगामध्ये ज्या नेत्याचं नाव आहे, ज्याच्याकडे विजन आहे, ज्यांनी या देशामध्ये परिवर्तन घडवलं, जे भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या मार्गावर ज्यांनी नेऊन ठेवलं आहे, त्यांच्या पाठीशी ज्या जे चांगली लोक आहेत ती सर्वजण आकर्षित होऊन आपली शक्ती ही त्यांच्या पाठीशी उभी करत आहेत। सुप्रिया सुळे म्हणतायत की त्यांनी NDAमध्ये सहभागी होण्यापेक्षा इंडिया आघाडीमध्ये सहभागी व्हावं, त्यामध्ये तिथं त्यांना जास्त स्कोप आहे। नाही, मला असं वाटत नाही। राजसाहेब हे पुरेसे समर्थ आहेत। राजसाहेबांना काय निर्णय घ्यावा हे नक्की कळतं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं आणि ते घेत आहेत। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी लावले तो व्हिडिओ, असे व्हिडिओ दाखवत मोदी सरकारवरती जाहीर टीका केली होती आणि राज ठाकरेंची सध्याची बदललेली भूमिका याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मला असं वाटतं की राजसाहेब एखाद्या विषयावरती जरी बोलत असले तरी त्यांचा हेतू हा पारदर्शक असतो आणि राजसाहेब सर्व विषयावर बोलतात। इवन परवाला जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेला सुद्धा राजसाहेबांनी ट्विट केलं की महाराष्ट्राच्या जनतेनं राजकारण्यांना वठणीवर आणावर जे चुकीचं वागतात, त्यामुळं लोकांच्या चुका दाखवून देण्याचं काम ते त्यांच्या पद्धतीनं करत असतात। पण कुठंतरी त्याच्या आधीचाही विषय आपण लक्षात घेतला पाहिजे की राजसाहेबांनीच 2014मध्ये ते 19 सालापर्यंत मोदी साहेबांचा उदो केला। गुजरातचा दौरा करून आल्यानंतर राजसाहेबांनी सांगितलं की गुजरातचा विकास हा ज्या धर्तीवर झाला आहे त्या धर्तीवर सार्वत्रिक विकास होणं गरजेचं आहे। त्यामुळं मला असं काही वाटत नाही की राजसाहेबांनी ते खूप मोठे मोदी विरोधक किंवा असं काही आहे। ते सुद्धा मनापासून महायुतीबरोबरच होते। आता ते उघडपणे महायुतीबरोबर येतील एवढंच। आता कुठं राज ठाकरे तुमच्यासोबत आल्यामुळे कोणकोणत्या मतदारसंघामध्ये मोठा फरक पडेल असं वाटतं? नाही, मला वाटतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई। आज मुंबईच्या 6 लोकसभेच्या जागा तर आम्ही जिंकूच, पण येणाऱ्या काळामध्ये विधानसभा महापालिकासुद्धा आम्ही निश्चितपणे जिंकू। त्याचबरोबर नाशिक आहे, ठाणं आहे, पुणे आहे, अशा अनेक ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी राजसाहेबांचं वलय आहे, राजसाहेबांचं पब्लिकमध्ये एक वेगळ्या प्रकारची इमेज आहे आणि त्या इमेजचा फायदा निश्चितपणे महायुतीला होईल। राज ठाकरे महायुतीमध्ये आल्यामुळे त्याचा महायुतीला फायदाच होईल असं भाजपाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर सांगतात। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.